आज आपण परचेस आणि सेल या दोन एंट्रीज कशा करतात ते आपण पाहणार आहोत. तरी आपण चालू केलेलं आहे ॲप्लिकेशन आपल्याकडं. आपल्याला सुरुवातीला शिकायचं आहे की आपण परचेस व्हाउचर्स म्हणजे अकाउंटिंग व्हाउचर शिकायचं आहे आपल्याला. अकाउंटिंग व्हाउचरमध्ये आपल्याला परचेस आणि सेल दोन गोष्टी शिकायच्या आहेत. परचेस आणि सेल या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर परचेस व्हाउचर्स कसा वापरतात, त्याचा यूज कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. परचेस व्हाउचर्स हे त्यासाठी आपल्याला F9 की आपल्याला प्रेस करायचं आहे. सुरुवातीला आपण हे पाहूत अकाउंटिंग व्हाउचर्स. आपल्याला व्हाउचर्स म्हणजे काय असते, व्हाउचर्स नेमकं आपण पाहूत. पहिल्यांदा व्हाउचर काय असते. व्हाउचर हा असा प्रकार असतो, आपण समजा एखाद्या बँकेत गेलं तर आपण पैसे भरण्यासाठी वेगळी स्लिप वापरता, उचलण्यासाठी वेगळी स्लिप असते. ती स्लिप असते ना, त्याला व्हाउचर्स म्हणतात, पावती ज्याला आपण म्हणतात. ज्यावेळेस आपण बँकेत पैसे भरायला गेल्या आणि उचलायची स्लिप लिहून द्यायला त्याला, तर ते घेईल का आपल्याकडं? घेणार नाही, कारण आपण पैसे भरायचे तर भरण्याची स्लिप घ्यावी लागते, उचलायची तर उचलायची स्लिप आपल्याला तिथे यूज करावी लागते. तसंच या ठिकाणी व्हाउचर्स आहेत. आपल्याला परचेस म्हणजे माल खरेदी करताना वेगळं व्हाउचर वापरायचं आहे आणि माल सेल करताना वेगळं व्हाउचर वापरायचं आहे. तर यासाठी व्हाउचरवर जायचं, इथं एंटर करायचं, तर व्हाउचरवर आपण जाता इथं. आता परचेस व्हाउचरसाठी आपल्याला इथं आपल्याला काय सांगितलं की कोणतं कमांड द्यायची, आपल्याला F9 कमांड द्यायची. या ठिकाणी आपण F9 नावाचं फंक्शन दाबायचं, की दाबायची, आपण डायरेक्टली परचेस व्हाउचरवर जाता. आता हे जे व्हाउचरचा जो मोड दिसतो हा जो इनवाईस मोड आहे. इनवाईस मोडमध्ये काय असते, आयटमचं नेम, क्वांटिटी, रेट, प्राईस, अमाऊंट, हे इनवाईस मोडचा प्रकार दिसतोय. हा जर मोड मला बदलायचा असेल, इथं चेंज मोड नावाचा एक प्रकार आहे. त्यासाठी शॉर्टकट की आहे या ठिकाणी Ctrl+H दाबायचं. Ctrl+H दाबलं की इथं अकाउंटिंगचा आपल्याला मोड बदलतात. सध्या आपण ॲज व्हाउचर मोडवर आपण सगळी करणार, कारण अकाउंटिंग शिकायची सुरुवातीला. इन्व्हेंटरी नंतर शिकायची. इन्व्हेंटरीसाठी आपण इनवाईस मोड आपण वापरणार आहोत नंतर. पहिल्यांदा आपल्याला अकाउंटिंग शिकायची आहे, नंतरच आपण इन्व्हेंटरी शिकणार आहोत. त्यानंतर काय तर आपण ॲज व्हाउचर मोड इथं घेतला. आपण आता या मोडमध्ये सगळ्या एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत. तर पहिल्यांदा आपला ट्रान्झॅक्शन वाचूत आपण. अलीकडे पेन द्या. राहू दे कोणते राहू द्या. चला ऐका, या ठिकाणी पहिल्यांदा आपण ट्रान्झॅक्शन वाचूत. काय म्हणते ट्रान्झॅक्शन, परचेस व्हाउचर आपण गेलात. इथं काय म्हणलंय, ऑन डेटेड 1 एप्रिल परचेस गुड्स फ्रॉम व्हीनस ब्रदर 500. तर असा आपली एंट्री आहे. तर या एंट्रीमध्ये काय दिलं आहे की आपण माल परचेस करत आहात फ्रॉम व्हीनस ब्रदरकडून. म्हणजे इथं माल खरेदी करत आहात. कोणाकडून खरेदी करतात? पासून व्हीनसपासून खरेदी करतात. कितीचा माल खरेदी करतात? 500चा माल करतात. तर या व्यवहारात दोन खाते, एक परचेसचं खातं आहे आणि दुसरं व्हीनसचं खातं आहे. दोन खाते, परचेसचं खातं आणि व्हीनसचं खातं. तर हे दोन खाते आपल्याला पहिल्यांदा बनवावे लागतील. आता खाते बनण्यासाठी हे एक परचेसचं खातं आणि दुसरं व्हीनसचं खातं. तर या ठिकाणी आपण खाते बनवायला जाऊ. आपण तर एंटर करू, इथं खाली एंटर करत इथे येऊ. खातं करण्यासाठी इथं क्रिएटवर जायचं, दिसते का? पहिलं आपल्याला या पार्टीचं खातं करायचं आहे, कारण हा उधारी व्यवहार आहे. कारण उधारीमध्ये आपण माल खरेदी करायला, 500चा माल व्हीनसकडनं खरेदी करायला. तर पहिल्यांदा क्रिएटवर जाऊ. पहिले पार्टीचं नाव लेजर करू. जर नगदी असलं तर कॅश घेतलं असतं, उधारी येऊन पार्टीचं नाव आपल्याला घ्यावं लागते. तर इथं लिहायचं VINUS व्हीनस ब्रदर BROTHER असं घ्यायचं. मग हे घेतल्यानंतर या पार्टीला आपल्याला कुठल्या ग्रुपमध्ये टाकायचं. ग्रुप सर्वात महत्त्वाचा आहे. याच्याकडून माल घेऊ लागल्या व्हीनसकडनं, म्हणून याला आपण सँड्री क्रिडेटरमध्ये टाकायचं. काय टाकायचं आपण त्याला? सँड्री क्रिडेटरमध्ये टाकायचं. जर इथे बघायचं, सर्च करायचं, या व्हीनस पार्टीला आपण सँड्री क्रिडेटरमध्ये घ्यायचं. याला एंटर करायचं आणि याला एंट्री सेव्ह करायची. अशी ही एंट्री सेव्ह करायची. आता आपण कितीचा माल घेतला? 500चा. 500 अमाऊंट याच्या खाली घ्यायचं. आपण एंटर करायचं. एंटर करत इथे यायचं, या लोकेशनला यायचं.
आणि आता दुसरं लेजर तयार करायचं परचेसचं. परचेस म्हणजे खरेदी करणं. तिथं परचेसचं लेजर पण आपल्याकडे आता सध्या या लिस्टमध्ये नाही, तर एकही लेजर नाही परचेसचं. म्हणून क्रिएट करायचं आणि इथं परचेस नावाचं लेजर बनवायचं, PURCHASE परचेस अकाउंट म्हणून लिहायचं. या परचेस लेजरला आपल्याला अंडर घेताना परचेसमध्ये घ्यायचं, परचेसमध्येच घ्यायचं. त्यात घ्यायचं, परचेसमध्ये घ्यायचं. त्यात घ्यायचं, परचेसमध्ये घ्यायचं. परचेसमध्ये घ्यायचं. या असं एंटर करायचं, एंटर करायचं, याला सेव्ह करायचं. असं कळलं का? आता दुसरी एंट्री घ्यायची. दुसरी एंट्री वाचायची आपल्याला याच्यावरली. परचेस गुड फ्रॉम दिनेश बदल. दिनेशकडनं आपण 1000चा माल घेऊया. इथं पण हा उधारीचा व्यवहार आहे. 1000चा माल घेऊया दिनेशकडनं. इथं 2 लेजर आहे, एक परचेसचं लेजर आहे, दुसरं दिनेशचं आहे. तर परचेसचं लेजर आपल्याला तयार करायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण आता तयार केलेलं आहे. एकदा लेजर तयार केलं की बार बार लेजर तयार करायची गरज नाही. आता परत आपल्याला दिनेशचं लेजर, आपल्याला हे लेजर तयार करणार, दिनेश बदलचं लेजर तयार करावं लागणार. त्यासाठी आता दिनेश आपल्या लिस्टमध्ये नाही, फक्त विनस आहे. दिनेश आहे का? तर तयार करण्यासाठी क्रिएटवर जायचं, तिथे क्लिक करायचं आणि इथे दिनेश लिहायचं, DINES दिनेश ब्रदर, BROTHER असं लेजर तयार करायचं. याला पण आपण क्रिएटरमध्ये याच्याकडनं माल घेऊलेला आपण, म्हणून याला याच ग्रुपमध्ये अंडरमध्ये घ्यायचं. असं ते असं घ्यायचं आणि एंटर करायचं आपल्याला इथं. आणि याला कितीचा माल घेतला आपण? 1000चा माल घेतला. 1000 रुपये लिहायचं आणि याला परचेसला एंट्री करायची. परचेस लेजर आपल्याकडे आहेच, एंटर करायचं. आता पण पहिले 500चा माल घेतल्यानंतर 1000चा माल, टोटल किती झाला आपला माल? 1500चा माल झाला. एंटर करायचं, एंटर करायचं, एंटर करायचं, सेव्ह झालं. तिसरी एंट्री परचेस गुड फ्रॉम रामा. रामाकडनं आपण 1500चा माल घेऊया. हा पण उधारीचा व्यवहार आहे. तर आपल्याकडं परचेस लेजर ऑलरेडी आहे, फक्त रामाचं लेजर आपल्याला तयार करायचं आहे. तर इथं बघायचं रामाचं लेजर आहे का? नाही, या लिस्टमध्ये नाही. तर मग क्रिएटवर जायचं आणि इथं रामा लिहायचं, RAMA रामा, BROTHER असं लिहायचं. आणि याला पण आपल्याला क्रिएटरमध्ये घ्यायचं, क्रिएटरमध्ये घ्यायचं असं. आणि याला पण आपल्याला सेव्ह करायचं आणि एंटर करत यायचं. इथपर्यंत यायचं आणि इथं 1500 रुपये लिहायचं आणि याला एंटर करायचं आणि याला परचेसला एंट्री करायची अशी. परचेसची एंट्री आपण केली अशी. त्यानंतर योगेशकडनं आपण 2000चा माल घेऊया. इथं पण 2 खाते, योगेश आणि परचेस. परचेस गुड फ्रॉम योगेश ब्रदर. इथं दिलं बघा, परचेस गुड्स फ्रॉम योगेश ब्रदर. योगेशकडनं आपण 2000चा माल घेऊया. या व्यवहारात 2 खाते, एक परचेसचं योगेशचं खातं आणि दुसरं परचेसचं खातं. तर आपल्याकडं परचेसचं खातं आहे पण योगेशचं खातं आहे काय? नाही. मग योगेशचं खातं तयार करायला आपल्याला काय करायचं आहे? एंटर करायचं, इथपर्यंत यायचं आणि इथं योगेशचं खातं करायला क्रिएटवर जायचं आणि इथं योगेश लिहायचं, योगेश असं लिहायचं, ब्रदर BROTHER असं लिहायचं आणि याला पण क्रिएटरमध्ये घ्यायचं, एंटर करायचं आणि हा लेजरला सेव्ह करायचं. लेजर बनलं आहे आणि आता कितीचा माल घेतला योगेशकडनं? 2000 म्हणून लिहायचं आणि इथं परचेसला एंट्री करायची. बघा आता 5000चा माल घेतला. पहिले आपण 500चा माल घेतला, नंतर 1000चा माल घेतला, 1500चा माल घेतला, नंतर 2000चा माल. एकूण आपलं किती झालं परचेस? मग 5000चं परचेस झालं. एंटर करायचं, याला सेव्ह करायचं. आता इथं काय म्हणलं खाली? परचेस गुड फॉर कॅश. कॅश म्हणजे नगदी माल घेवायला. 200चा माल नगदी घेवायला. आता या वेळेला 2 खाते आहेत, एक परचेसचं खातं आणि दुसरं कॅशचं खातं. कॅशचं लेजर आपल्याकडे ऑलरेडी आहे, कारण टॅलीमध्ये जेव्हा तुम्ही कंपनी क्रिएट केल्याच कॅश नावाचं लेजर ऑलरेडी देत असते, ते तयार करायची गरज नाही. परचेसचं खातं आपण बनवलेलं आहे, ते पण तयार करायची गरज नाही. आता दोन्ही खातं आपल्याकडे आहेत, म्हणून आता बघा इथं एंटर करायचं. इथं कॅशचं लेजर आपल्याकडे आहेच, एंटर करायचं. नवीन खातं तयार करायची गरज नाही. मग याला एंटर करायचं आणि इथं 200 रुपये लिहायचं. 200चा माल घेतला आणि इथं कॅशला एंट्री करायची, परचेसला एंट्री करायची. खाली कॅश वर खाली परचेस असं करून सेव्ह करायचं. परत आपण नगदीमध्ये माल घेतला, कॅशमध्ये कितीचा माल घेतला? 500चा माल घेतला. तर परत 500च्या मालासाठी परत रिपीट एंट्री करायची. फक्त या ठिकाणी 500 रुपये लिहायचं आणि परचेसला एंट्री करायची. परचेसला एंट्री केली. अगेन परत कॅशमध्ये माल घ्यायला आपण 600चा. परत कॅश घ्यायचं वर आणि याला काय घ्यायचं? 600 रुपये लिहायचं आणि 600ची एंट्री कंप्लीट केली आपण असं आणि परचेसची एंट्री कंप्लीट. आता आपल्या बॅलन्स शीटवर जाऊ शकता आपण किंवा प्रॉफिट लॉसवर जाऊ शकता. आपण किती माल खरेदी केला? 6300चा माल खरेदी केला. कोणाकडून किती खरेदी केला हे आपल्याला दिसते. विनेशकडनं 500चा, दिनेशकडनं 1000चा, रामाकडनं 1500चा, योगेशकडनं 2000चा. हे नगदी आहेत, कॅश हे सगळं नगदी. टोटल 6300चा माल आपण खरेदी केला, पण आपण सेल काहीच केलं नाही. आता सेल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? वाउचरवर परत जायचं आणि इथं सेल वाउचरसाठी F8 की दाबायची. सेल वाउचर आपण जाऊ शकतो असं. तर सेल वाउचरसाठी आपल्याला F8 की दाबायची.
सेल व्हाउचरवर कायसाठी दाबायचं, F8 की जागे F8 की दाबल्यावर सेल व्हाउचरवर गेल्या. पण याचा मोड आपल्याला बदलावा लागणार. परत आपल्याला कंट्रोल H दाबायचं आणि मोडसाठी आपण ॲज व्हाउचर मोड जायचं आणि ॲज व्हाउचर मोडवर गेले आपण एंटर करायचं आणि इथं आपल्याला नवीन आता ट्रान्झॅक्शन करायचं. तर पहिलं ट्रान्झॅक्शन काय आपल्या सेलचं, सोल गुड्स टू दीपक. दीपकला आपण 800चा माल विकला. हा उधारीचा व्यवहार आहे. माल तर चालला पण त्याबद्दल पैसे आपल्याला येणंच आहेत. हा उधारीचा व्यवहार आहे. या वेळात दोन खाते आहेत, एक सोलचं खातं आणि दुसरं दीपकचं खातं. दोन खाते आपल्याला बनवावं लागतील. तर दोन खाते बनण्यासाठी आपण दीपकवर लेजर करण्यासाठी क्रिएट करायचं. क्रिएटवर जायचं. दीपकचं खातं नाहीच आपल्याकडे आहे काय लिस्टमध्ये, तर क्रिएट करायचं. इथे लिहायचं DEEPAK दीपक एजन्सी असं लिहायचं, AGEN एजन्सी लिहायचं. पुढे तुम्ही त्याला इंडिकेट करू शकता, DR म्हणून लिहू शकता वाटलं समजायसाठी. तर याला टाकताना सँड्री डेटर या ग्रुपमध्ये टाकायचं. या ग्रुपला काय टाकायचं, सँड्री डेटरमध्ये टाकायचं, DEBTOR डेटर्समध्ये टाकायचं. याच्यात टाकायचं, एंटर करायचं आणि हे लेजर सेव्ह करायचं. कितीचा माल विकलेला आपण दीपकला, तर 800चा माल विकला, 800 रुपये लिहायचं. आणि खाली आता आपल्याला सेलचं लेजर तयार करून, सेल आपण माल विकलेला तर सेलचं लेजर नाही जात. सेलचं लेजरसाठी क्रिएटवर जायचं आणि जर सेल किंवा सोल्ड लिहा, सेल लिहा किंवा सोल्ड लिहा, एकच आहे. असं लिहू शकता, असं लिहू शकता. याला या सेल ग्रुपला सेल अकाउंटमध्ये घ्यायचं. काय घ्यायचं, सेल अकाउंटमध्ये घ्यायचं. काय घ्यायचं, सेल अकाउंटमध्ये घ्यायचं. जसं परचेसला परचेसमध्ये घेतल्या, तर सोल्डला काय घ्यायचं आपल्याला, सेलमध्ये घ्यायचं. एंटर करायचं आणि याला एंट्री करून याला सेव्ह करायची. आता दुसरी एंट्री आहे सोल्ड गुड्स टू प्रताप. प्रतापला आपण माल विकायला 1200चा. या व्यवहारात पण दोन खाते, सोल्डचं, सेलचं आणि दुसरं प्रतापचं. तर इथं आपल्याला प्रतापचं खातं आहे का आपल्याकडं, नाही. त्यासाठी आपण कुठं करायचं, क्रिएटवर जायचं. इथे लिहायचं PRATAP प्रताप लिहायचं, प्रताप एजन्सी म्हणून लिहायचं असं. आणि याला सँड्री डेटरमध्ये टाकायचं, डेटरला टाकायचं, कारण त्याला माल विकलेला आहे आपण. आज न उद्या पैसे देतो, उधारीचा व्यवहार आहे तो. तर असं आपण करायचं. प्रतापला माल विकल्या, 1200चा माल विकला, 1200 रुपये लिहायचं आणि सेलला एंट्री करायची. अशी सेलला एंट्री केली, झाली का. तिसरी एंट्री आपल्याला बघायची आहे सोल्ड गुड्स टू टोपे. टोपेला आपण माल विकताय, सोल्ड गुड्स टू टोपे एजन्सी. 1800चा माल आपण टोपेला विकताय, 1800चा. दिसते का, ही एंट्री आपल्याला पासली. या वेळात दोन खाते आहेत, एक तर सोल्डचं आहे, दुसरं टोपेचं आहे. सोल्डचं आपल्याकडे आहे, टोपेचं लेजर तयार करायचं आहे. तर टोपेचं लेजर तयार करायला अगेन आपल्याला क्रिएटवर जायचं. क्रिएटवर क्लिक केल्या टोपे नावाचं लेजर बनवायचं, AGENC एजन्सी लिहायचं. याला पण डेटरमध्येच घ्यायचं आणि ही एंट्री सेव्ह करायची. आणि सेव्ह केल्यानंतर खाली यायचं आणि इथं लिहायचं कितीचा माल विकला टोपेला आपण, 1800चा माल विकला, 1800 रुपये लिहायचं आणि सेलला त्याची एंट्री करायची असं. आणि सोहिलाला पण आता दुसरी एंट्री आणखी एक आहे. सोहिलाला आपण 2500चा माल विकताय, तर सोहिलालचं लेजर आपल्याकडे आहे का, नाही. तर परत क्रिएटवर जायचं. इथे लिहायचं सोही लाल एजन्सी म्हणून टाका असं. आणि याला पण डेटरमध्येच घ्यायचं असं. ओके, एंटर करायचं आपल्याला इथं आणि याला 2500 रुपये लिहायचं आहे आणि याला सेलला एंट्री करून बघायची. हे झालं. आता खालच्या ज्या एंट्री आहेत ह्या नगदीच्या एंट्री आहेत. सोल्ड गुड्स बाय कॅश, 400 रुपयाचा माल विकतोय आपण एकदा, दुसऱ्यांदा 800चा, तिसऱ्यांदा 900चा. 3 एंट्री आहेत कॅशमधल्या. तर त्यासाठी आपल्याला परत इथं कॅश नावाचं लेजर आपल्याकडे ऑलरेडीच आहे. कॅश घ्यायचं, काय तयार करायची गरज नाही कॅश नावाचं लेजर. आणि पहिल्यांदा आपण जे कॅशमध्ये विकतोय माल सेल करताय, 400चा माल सेल करता, सेलला एंट्री करा. अगेन परत कॅश घ्या इथं आणि परत आपण कितीचा माल विकता, 800चा माल विकताय, 800 रुपये लिहा आणि परत याला सेलला एंट्री करा. परत 900चा माल घेतला, कॅश घ्या, परत सेलला एंट्री करा, 900 लिहा आणि याला सेलला एंट्री करा. तर अशा प्रकारे आपली एंट्री कंप्लीट झाली. हे झाल्यानंतर आपली जी बॅलन्स शीट आहे ही अशीच यायला पाहिजे. 7100 अशी यायला पाहिजे. हे 5000 आणि हे 2000. इथं 7100 यायला पाहिजे अशी. दिसते का तुम्हाला इथं, हे 5000 आणि हे 2000, 7100 यायला पाहिजे. दिसते का इथं, हे आहे. आणि प्रॉफिट लॉस हे असं यायला पाहिजे. प्रॉफिट लॉस सेम असं यायला पाहिजे. माल आपण गेल्या 6300 माल खरेदी केल्या, 8400चा माल विकल्या, 8400चा माल आपण विकल्या, 6300 माल खरेदी केल्या. तर आपलं किती प्रॉफिट आलं, 2100 हे प्रॉफिट आलं. हे आपलं नेट प्रॉफिट आहे. कळलं का. तर बघू शकता 8400 माल कोणाकोणाला विकल्या. तर विकण्यासाठी बघण्यासाठी दीपकला आपण 800चा, नंतर 1200चा, नंतर 1800चा, 2500चा असं प्रत्येकाला वेगवेगळा माल विकला आपण, है ना.
त्याच्यानंतर इथं आपण माल खरेदी केलेला आपल्याला पाहण्यासाठी परचेसवर जाऊ शकता. परचेसमधून माल खरेदी केले आपण कोणाकोणाकडून किती खरेदी केल्या इथं आपल्याला दिसते आपल्याला. तर 6,300चा टोटल माल खरेदी केल्या आणि 8,400 माल आपण विकल्या. तर विकल्यानंतर आता आपल्याकडे किती प्रॉफिट आहे तर 2,100. तर आता आपल्याकडे बॅलन्स शीटवर जर गेल्या तर आपल्याला करंट असेट दाखवते, आपल्याला 7,100 असेट दाखवते. असेट म्हणजे संपत्ती. आणि लायबिलिटी काय दाखवते 5,000 आपली लायबिलिटी दाखवते. लायबिलिटी म्हणजे देणं आहे. आपण देणं कोणाकोणाचं 5,000 देणं आहे, या लोकांचं देणं आहे, कारण यांच्याकडून आपण माल आणलेला आहे. पैसे दिलेले नाहीत, फक्त माल आणलेला आहे, पैसे पे केलेले नाहीत. आज ना उद्या ते आपल्याला पैसे पे करावे लागतीलच. परंतु आपली ॲसेट किती आहे 7,100 आहे. 7,100 रुपये नगदी कॅशमध्ये माझ्याकडे फक्त 800 रुपये आहेत. गल्ल्यामध्ये फक्त म्हणजे 800 आहेत. परंतु येणं माझ्याकडे भरपूर लोक 6,300 येणं आहे. कोणाकडून यांना मग आपण माल विकलेला आहे, यांच्याकडून पैसे घ्यावं आणि यायचे 5,000 भरावं, अशी आपल्याला गोत करावं लागते. ही आपली ॲसेट आहे आणि ही आपली लायबिलिटी आहे आणि आपलं हे प्रॉफिट आहे. 7,100 2,100 एक आपलं काय प्रॉफिट आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला एवढं करून बघायचं आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.